ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन, स्तोत्रसंहिता 46 1-5 ही वचने. स्तोत्रसंहिता 46 1-5 ही वचने. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलतीपालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उंच बळाने पर्वत हलले तरी आम्ही भिणार नाही. जिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात, अशी एक नदी आहे. त्या नगराच्या ठायी देव आहे. ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करील. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की आजची सुंदर वेळ देवबापाने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग स्तोत्र 46 वचन 1-5. या वचनामध्ये आपण पाहतो, वचन 1 सांगते, परमेश्वर आमचा आश्रय व आमचे सामर्थ आहे. आश्रय म्हणजे सुरक्षित स्थान व सामर्थ म्हणजे उद्गम. आमच्यात नाही, पण आमच्या देवाद्वारे सामर्थ. परमेश्वर कुणाला सहाय्यक व सामर्थ पुरवतो? स्तोत्र त्याच्या 145 आणि वचन 18 आपल्याला सांगते, जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. म्हणजेच जे खऱ्या भावाने परमेश्वराचा धावा करतात, त्यांच्यासाठी तो आश्रय व सामर्थ आहे. माझे प्रियांनो, या स्तोत्रामध्ये आपण पाहतो की परमेश्वर कुठल्या समयी आमचा सहाय्य करतो, तर त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, संकट समयी परमेश्वर अतिस आमचा सहाय्यक आहे. जेव्हा परमेश्वर आमच्या सहाय्य असतो,
कुठलीही संकट आम्हाला घाबरवू शकत नाही. या स्तोत्रामध्ये आपण खाली जर वाचलं, अनेक प्रकारचे मोठे मोठे संकट आपल्याला दिसतात, पण या संकटाचा काहीही फरक त्यांच्यावर पडत नाही, कारण परमेश्वर त्यांचा सहाय्य करणारा आहे. काय आज परमेश्वर आमचा सहाय्य करणारा आहे? तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीला घाबरण्याची गरज नाही, कारण देवाचं वचन स्पष्ट म्हणते की परमेश्वर आमचा आश्रय व आमचे सामर्थ आहे. जर परमेश्वर आमचे आश्रय व आमचं सामर्थ आहे तर आम्हाला कुठल्याही गोष्टीची बाधा होणार नाही, देवाचं वचन सांगतंय. म्हणून या आम्ही आमचा आश्रय व आमचं सामर्थ परमेश्वराला समजूया व परमेश्वराकडे आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण पाहूया, जेणेकरून आमचा प्रभू आपल्या सर्वसमर्थी हातामध्ये आम्हाला सांभाळेल. या स्तोत्रामध्ये आपण पाहिल्यानुसार भयंकर परिस्थितीमध्येही कुठल्याही प्रकारची निराशा त्यांच्या चेहऱ्यावर नाही, कारण त्यांचा सहाय्यक परमेश्वर आहे. हो द्या आमचं देखील सहाय्यक आमचा प्रभू. प्रार्थना करूया. प्रिय देवा, आम्ही तुला धन्यवाद करतो, आम्ही तुला गौरव देतो देव बापा, कारण की तू आमचा सहाय्यक आहेस. जर प्रभू तू आमच्याकडे नाहीस तर आमचा विरोधी कोण? हा प्रभू, प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही हर्ष आणि उल्हास आणि आनंद करत तुझं गौरव करण्यासाठी प्रिय प्रभू आमच्या जीवनाचा तू चालक आणि मालक हो, कारण देवा तू आमचा सहाय्यक व आमचा सामर्थ आहेस. प्रिय प्रभू, आम्ही तुझे खूप खूप आभार मानतो की तू खरंच देवा तुझ्या कृपेत तू आम्हाला चालवतोस. याबद्दल सर्व महिमा सर्व आदर तुला देतो. ख्रिस्त येशूच्या नावात प्रार्थना करतोय, म्हणून तू एक पिता. आमेन. रात्र येण्या अगोदर तुम्ही काबीजे करा, आज जिवंत आहेत उघडे द्वार हे पहा. रात्र येण्या अगोदर तुम्ही काबीजे करा, तो दिवस येईल चकचकीत होईल, तो दिवस येईल नेत्र येशूला पाहतील, तो दिवस येईल चकचकीत होईल. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.